नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोळमध्ये शासकीय जमिनीवर डल्ला, 30 वर्षांचा निलगिरी वृक्ष तोडून पुरावेही गायब. वन विभागाकडे डॉक्टर गणेश वायकर यांची तक्रार. शिरोळ येथे शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ग्रामपंचायत हद्दीतील संस्थेला दिलेली जमीन खासगी करून त्यावर बेकायदेशीर प्लॉटिंग व विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित संस्थेला सामाजिक उद्देशासाठी देण्यात आलेली शासकीय जमीन प्रत्यक्षात संस्थेचे कोणतेही काम उभे न करता खासगी मालमत्तेसारखी वापरण्यात आली. त्यानंतर त्या जागेचे प्लॉट पाडून विक्री करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात प्लॉटधारक काडगे यांनी शासकीय जमिनीचे खरेदीपत्र करून घेतल्याचा आरोप असून त्याच जागेवरील तब्बल 60 फूट उंच आणि सुमारे 30 वर्षे जुने निलगिरी वृक्ष बेकायदेशीररित्या तोडण्यात आल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे तोडण्यात आलेल्या झाडाचा बुंदा आजही पुन्हा फुटत असल्याने वृक्ष पूर्णपणे जिवंत अवस्थेत असतानाच त्याची कत्तल करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. हा केवळ वृक्षतोडीचा प्रकार नसून जिवंत वृक्षाचा खून आहे, असा संतप्त आरोप करत डॉक्टर गणेश वायकर यांनी वन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर वनसंवर्धन कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा तसेच शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकारामुळे संतापाचे वातावरण असून शासकीय जमीन खासगी कशी झाली, प्लॉटिंगला परवानगी कुणी दिली, वृक्षतोडीवेळी वन विभाग कुठे होता, असे सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.